तुझी झाली या जीवाला घाई मन हेच गीत गाई हवी एक सासूबाई जशी असते ग आई हवी एक सासूबाई सासु सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै सासूबाई नमो नमः। सासूबाई चहा झाला की पळायचं। बापरे आता सकाळच्या घाईत कोण? अरे तुम्ही बरी आहे? हो, तुमच्यासाठी अगदी साजूक तुपातला बदामाचा अगदी गोडाचा शिरा घेऊन आले। डाएट वर वगैरे नाही आहेत ना? नाही नाही, म्हणजे तुमच्याकडे बघून वाटतं अगदी डाएट करून मेंटेन करत असणार तुम्ही। म्हणजे आमचं कसं आहे हो, आमचा उपवास असला ना तरी साबुदाण्याची खिचडी बटाटे रताळे सगळं काही खाऊन फसतं। घ्या ना या ना या बसा घ्या ना घ्या घेते चहा घेणार? हो नको हो घ्या ना हो नको करा हो घ्या ठीक आहे खाऊन बघा ना आता थोडंसं बरं ठीक आहे थोडासा अहो केवढा आणलाय हो, ठीक आहे असू दे काय ठीक आहे म्हणजे तुम्ही हे सगळं कशासाठी करताय काल सुद्धा तुम्ही शेंगदाण्याची चटणी घेऊन आलात नाही म्हणजे छान झाली होती पण उगाच त्रास काय माहितीये का आज माझ्या नातवाचा ना वाढदिवस आहे म्हणून केलंय खास अगदी काजू बेदाणे आणि बदाम सुद्धा घातलेत त्याला फार आवडतो हा केव्हा येणार आहे ना तू शिरा खायला नाही तो नाही येणार का म्हणजे त्याची आई त्याला येऊ देणार नाही तिला आवडत नाही त्याने माझ्याकडे येणं तिला वाटतं मी त्याची फाजी लाड करते बिघडवेन मी त्याला माझा खूप लळा आहे हो पण तो गोड पोर आहे मी रोज संध्याकाळी देवळात जाते कारण देवळासमोर त्याचे क्लासेस आहेत गाडी येते त्याला न्यायला पण क्लास मधून सुटून गाडीत बसेपर्यंत तो मला दिसतो तेवढंच त्याला बघायचं सुख येते मी हो काय झालं तुम्हाला काय झालं चक्कर येते तुमचं अंगही गरम लागतंय हा या तिथे या पडा जरा या मीरा नाश्ता तयार आहे का आधीच उशीर झालाय किती वेळ लागतोय तू नाश्ता मिळेल का मला उशीर झालाय ना ऑफिसला जायला हो दे तू विघ्नेश अजून उठलाही नसेल आणि ऋषी गिटार वाजवत बसला असेल तुम्हालाच उशीर होतो का नको त्या गोष्टींवर बोलायची सवय झाली मला चहा तरी मिळेल का किमान उशीर झालाय आधीच हो देते बरं विनायक रत्न पार्क इथेच राहतात का कोण आहे अहो पहिले आत तर येऊ द्या मग सांगतो की सगळं सविस्तरपणे या 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 आत या मी नारायण फुले आमच्याकडे तुम्ही युवा इच्छुक म्हणून नोंदणी केली होती म्हणे मी अहो असं कचरायला काय झालंय अहो माणसाला इच्छा होते पुन्हा फिरून परत एकदा चूक करायची हे बघा आमच्याकडे सुंदरींचे फोटो आहेत बघा अहो वाटणार सुद्धा नाही यांच्याकडे बघून 30च्या गाठलेल्या त्यांनी असं अहो 30च्या 40च्या अहो इतकंच काय 50-50 वर्षांचे आहेत हो युवा इच्छुक पण तुम्हाला सांगतो शेवटी बाईचं वय हे 40 वर्षापर्यंत घेऊन थांबतं अहो नाही का ताई साहेब नारायणा बोलतो ते बरोबर आहे की नाही हो इतकंच काय नारायणा तुम्हाला सांगायचे म्हणजे तुमचं नुसतं नाव ऐकून सुद्धा डायरेक्ट मुली तयार झाल्या होत्या लग्नासाठी पण ते आपण नंतर बोलूया आमच्याकडच्या रूपसुंदरींचे पहिले फोटो बघून घ्या बरं तुम्ही हे बघा मी आता घाईत आहे मला बराच उशीर होतोय बरं हे बघा माणसाच्या पाठीमागे घाई जन्माचीच लागलेली असते तुम्ही फक्त याच्यातली एक रूपसुंदरी पसंत करा अहो उद्या साखरपुडा आणि येत्या 8 दिवसात लग्न लावून देतो बघा तुमचं हो नारद मुनी एक मिनिट माझं बोलणं ऐकून घ्याल हा हे बघा सगळ्यात पहिले हा अल्बम आत ठेवा कारण मी विनायक रत्न पारखी नाहीये मी त्यांचा मोठा मुलगा प्रथमेश रत्न पारखी कळलं अहो नारायणा मग हे तुम्ही पहिलेच नाही का सांगायचं हा अहो इतक्या वेळात या नारायणाने 2 लग्न जुळून लावून सुद्धा दिली असती अहो मग आधी चौकशी करायची आणि मग यायचं इथे मला सांगा कोणी बोलवलंय तुम्हाला अहो मीरा नावाची कोणी मुलगी आहे तिने बोलवले आम्हास फोन करून हो 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 मी मीरा रत्न पारखी मीच बोलवलंय
बघा नारायण सत्य आहे की नाही. हो हे सत्यनारायण. हा? तुमचं नाव सांगावं यांना. नारायण फुले. काय चाललंय ह्या घरात? तुमच्या सगळ्यांच्या अकला म्हणजे ना सगळं काही फिनिश. का बोलते मी तुमच्याशी? माझी शॉपिंग इम्पॉर्टंट आहे. अरे बापरे किती उशीर झाला. चला मी पण निघतो का. अहो नाश्ता तरी करून जा. नको पोट भरलंय माझं. चला येतो मी. उशीर होतो ना त्यांना. तुम्ही या ना, बसा बसा बसा. बरं नारायणा, आता तुम्ही आम्हाला सांगा कशी मुलगी हवी आहे आपल्याला. अहो तुमच्या मनात जशी मुलगी असेल तशी मुलगी बरोबर मिळवून देईल मी. हे बघा. मुलगी नकोय, सासू हवी. काय सासू? हो सासू. बरं कशी सासू हवी आहे आपल्याला? अगदी आईसारखी, जी दिसायला सोज्वळ, मनाने सुंदर, आणि हो तिचा शब्द हा घरातला शेवटचा शब्द असला पाहिजे. घराला एकत्र बांधून ठेवणारी हवी, जी आईसारखी माया पण करेल आणि कधी चुकलं तर सासूसारखी खडसावेल पण. अशी हवी आहे मला माझी सासू. अशी सासू आहे तुमच्या माहितीत? तुझ्या आईला अस्थमा आणि हाय बीपीचा त्रास आहे माहितीये ना तुला? हा? मग ती कशी आहे, तिची औषधं आहेत का, संपली आहेत, ह्याची काही जाणीव नाही का? आई वडिलांनी ह्याच्यासाठी मोठं केलं तुला? हा? अरे तुम्हाला तिची अडगळ होते म्हणून तुम्ही इथे आणून टाकले तिला. मग तुझ्या मुलाला का नाही पाठवत तू तिला भेटायला? 2 मिनिटं, फक्त 2 मिनिटं नातवाचं तोंड दिसावं म्हणून झुरते ती बाई त्याला बघायला. आणि हो, तुझ्या मुलाचा वाढदिवस आहे ना आज? संध्याकाळी त्याला केक घेऊन इथे पाठव आणि त्याच्याबरोबर तुम्ही दोघंही या. कळलं? तुम्ही कोण काय तुम्ही कोण? मी तिच्या शेजारी राहते. अरे तुम्ही तिच्याकडे बघत नाही म्हटलं तिने कोणाच्या तोंडाकडे पाहायचं? मला तुम्ही तिघही आज संध्याकाळी इथे हव्यात. कळलं? नॉनसेन्स. तुम्ही कशाला रडताय? काही नाही. हे बघा, जरा स्वतःची काळजी घ्या. तुमची औषधं जरा वेळेवर घेत जा आणि संपली तर मला सांगा, मी जाता येता आणून देईन. पण अंगावर असं दुखणं काढू नका. काळजी घ्या. हा? तर मला कसलीच काळजी नाही. का? लगेच मुलगा आई म्हणून धावत येणारे असं वाटतंय? नाही, आता मला ताई म्हणून हाक मारणारी हक्काची बहीण मिळाली. प्लीज प्लीज, मी हे सगळं जे काही करते ते माणुसकीच्या नात्यातून करते. मला असं अचानक बहीण वगैरे मानायची गरज नाही. मला आवडत नाही तशी चिकटवलेली नाती. मुळात मला अशी नातीच नकोशी वाटतात. त्यापेक्षा तुम्ही आराम करा, मी तुमची औषधं घेऊन येते. कोण डॉक्टर तुमचे? डॉक्टर गोखले. ते बस स्टॉपच्या बाजूला आहेत ना ते. बरं ठीक आहे, मी औषधं आणते. आराम करा, पडून राहा. हा? काय काही दिसत नाही तुला? तुलाच दिसत नाही का? समोरच्याशी बोलण्याची नीट पद्धत नाही का तुला? मी तुझ्यापेक्षा एवढी मोठी वयानी अनोळखी बाई आणि माझ्याशी आगतुका करून बोलतेस? मोठ्या माणसांशी कसं बोलावायचे संस्कार आईने केले नाहीत वाटतं तुझ्यावर? शिकवलंय ना, पण आपल्यापेक्षा फालतू माणसांशी बोलू नये हे मात्र नक्की शिकवलंय. हे सगळं सोडून कुठे चाललीस? मग तुझी काय अपेक्षा आहे? हा रस्ता साफ करू? त्या काचेच्या बाटल्या बाजूला ठेवू? ए तू टिपिकल सासू सुनेला बोलते ना तसं मला बोलतेस. ही जी बाटली फुटली आहे ना,
ती दारूची किंवा सेंटची नाही, औषधाची बाटली आहे. औषध जे मिळालं नाही तर कोणाचा तरी श्वास अडकू शकतो, जे मिळालं नाही तर कोणाचा तरी जीव जाऊ शकतो. कळत कसं नाही तुला? बाय द वे, केमिस्ट कडे हा लास्ट स्टॉक होता. आता दुसरं औषध आणायचं म्हणजे अर्धा तास ड्राईव्ह करून जायला लागेल. तोपर्यंत पेशंटचा जीव गेला तर काहीच माणुसकी कशी नाहीये तुला? ए, तुझी फालतू बडबड ऐकण्यात मला इंटरेस्ट नाहीये. आणि तुझ्या माणुसकीचं औषध आहे माझ्याकडे. आणि ह्याच्या पुढे तू काय बोलणार आहेस ना, हे मला चांगलंच माहिती. हे घे आणि गप्प राहा. सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै सासुवाणी नमो नमः सासु सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै सासुवाणी नमो नमः सासु सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै सासुवाणी नमो नमः सासु सर्वभूतेषु. तू मला धक्का मारलास म्हणून नाही मारलं तुला. तुला माणसाची आणि औषधाची किंमत कळावी म्हणून मारलंय तुला. पैशाने सगळ्या गोष्टी विकत घेता येतात, पण संस्कार हे फक्त रक्तातच असतात हे कळावं तुला म्हणून मारलंय तुला. आणि आपल्यापेक्षा मोठ्या माणसांना एकेरी हाक मारू नये हे कळावं तुला म्हणून मारलंय तुला. यापुढे माझ्या समोर येऊ नकोस, कळलं? आउट आउट. समजतेस काय ग तू स्वतःला? आजपर्यंत माझ्या आईने माझ्या अंगावरती कधी हात नाही उगारला आणि तू मला मारलास. यू सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै सासुवाणी नमो नमः सासु सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै सासुवाणी नमो नमः सासु सर्वभूतेषु. कॅश वहिनी, काय करताय वहिनी तुम्ही? मीरा सोड मला. या बाईला तर मी आज बघतेच. काय 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 या बाईला काय काय बघणार तू मला? तुझी अवकात काय आहे? मला पैसे देतेस तू? गायत्री ताई, आय एम व्हेरी सॉरी. या माझ्या जाऊबाई आहेत, प्लीज यांच्या वतीने मी तुमची माफी मागते. प्लीज माफ करा. मीरा, तू मध्ये पडलीस म्हणून मी गप्प बसते, नाही तर या बाईला मी सोडलं नसतं. दाखवलं असतास गायत्री देशमाने काय आहे ते, कळलं? तू मला काय दाखवणार आहेस? ए, तू काय बोलतेस मला? चाल. काय तमाशा आहे? चला जा, कामाला जा. काय नमुने भेटतात एक एक, तर दुसऱ्या केमिस्ट कडे जावं लागणार मला. ही बाई समजते कोण स्वतःला? काय तिची लायकी आहे? आणि तू कशाला मध्ये आलीस? मी वयाचा तरी विचार करायचा थोडा. शांत व्हा ना. शांत व्हा. काय माहिती तिची लायकी काय? मला समजवते. सगळा मूडच गेला माझा. चांगली शॉपिंग करत होते मी, माझी शॉपिंग पण राहिली. पार्लरला पण जायचं होतं, ते पण राहिलं. सगळा मूडच गेला माझा. तर वहिनी प्लीज शांत व्हा. मी तुम्हाला एक सुचवू का? तुम्ही पटकन माझ्यासोबत घरी चला. मी तुम्हाला गरमागरम कॉफी देते आणि मग आराम करून निवांत जा ना शॉपिंगला. कशी आयडिया? ठीक आहे, बस गाडीत. अगं आई, तू इतक्या सॉलिड आयडियाज देतेस ना ग, म्हणून तर मी तुला सारखं सारखं फोन करते. माझं मेलीला हे केव्हा सुचणार आहे देव जाणे. अगं तू मला काही सांगितलं आणि अभिलाषाने ते पार पाडलं नाही, असं कधी झालंय का? हो नाही का? मागच्या वेळी झालं ना तसं. आबांनी कोणती तरी भलतीच अनाउन्समेंट केली, पण ते एकदाच झालं ना. आत्ता पुन्हा ते व्हायचं नाही. अभिलाषा यावेळी कोणतीही चूक करणार नाही. दोघी माझ्याशी पंगा घ्यायला निघालेल्या काय. त्या मीराला दाखवते ठेंगा आणि
त्या कॅशला इंगा. हा अगं म्हणून तर दोघी नाहीयेत घरात. काही काळजी करू नकोस तू, सगळं नीट करते मी. ती कॅश गेलीये शॉपिंगला, म्हणजे 3-4 तास तर काही यायची नाही. आणि ती मीरा गेलीये बाजारात, म्हणजे 1-1.5 तास तर तू पकडच. आणि बाजी पलटवायला तितकासा टाइम अभिलाषासाठी पुरेसा आहे. हो ना. अगं त्या दोघी येईपर्यंत ना सगळं संपलेलं असणार. ए आई, ती कॅश कशी म्हणते, सगळं काही फिनिश. बरं बरं, चलाही ठेवते मी. हा, करते तुला नंतर. हा. आबा, गणपतीची तयारी वाटतं. हो. तुमची काय सवय जायची नाही. आबा, तुमच्यासाठी गरमागरम भजी. अहो असं काय बघताय, तुमच्यासाठीच केलीये मी. आबा, दर पावसाळ्यात माझ्या हातची भजी तुम्ही सगळे खायचा ना. हो. ते पावसाळे कधी कुठे कसे निघून गेले कळलंच नाही. काय म्हणाला? नाही काही नाही. बाकी सगळं काही बदललं असलं तरी भजी तशीच आहेत. हो. हळू. गरम आहे. वा, झकास, सुंदर. हे अचानक कसं काय सुचलं तुला? असंच काय ना, कॅश आणि मीरा बाहेर गेलेत ना, म्हटलं तुम्हाला आवडते तर भजी बनवावी तुमच्यासाठी. आबा, किती छान होते ना ते दिवस, जेव्हा पाऊस पडायचा, आपण इथेच बसून पावसाळी मैफिल करायचो. ऋषीच्या गिटारवर पावसाळी गाणी गायचो, भजी खायचो. आज भजी तळताना मला सगळं काही आठवत. आबा, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. सांग. आबा, मला तुमची माफी मागायची. मी चुकले आबा. आबा, तुम्ही मुलीसारखं प्रेम केलत माझ्यावर, पण मी तुमचं मन दुखावलं. आबा, मला तुम्ही शिक्षा द्या. शिक्षा? शिक्षा तर मिळणारच. अशी रोज गरमागरम भजी मला खाऊ घालायची, हीच शिक्षा आहे. आबा, तुम्हाला असं वाटत असेल की आता माफी मागते, मग तेव्हा का भांडले मी? पण आबा, पैसा, हिस्सा यासाठी नाही भांडले. तो मुद्दाच नव्हता माझा. मला या घराची विभागणी झालेली नाही बघवणार. आबा, खरंच माझी फक्त एवढीच इच्छा होती की, म्हणजे कसं आहे ना आबा, तसंही तुम्ही रिटायर झालात तर तुम्हाला आराम मिळावा आणि आमच्या ह्यांना मान, महत्व, म्हणजे जो त्यांचा हक्क आहे तोच. आबा, आजवर तुम्ही हे सगळं सांभाळलं, तेव्हा मी काहीही बोलले का? नाही ना. पण तुमच्या रिटायरमेंट नंतर मी जर ही अपेक्षा केली तर माझं कुठे चुकलं? सासूबाई नमो नमः.